नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज आगरी या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। मंडळी, राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान निधीचा 8व्या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे। 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहे आणि यापूर्वी जे काही शेतकऱ्यांच्या खात्यावर PM किसानचा 21 हप्ता जमा झालेला आहे, अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी सन्मान निधीचा 8व्या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे। आता या संदर्भात काही तारीख आलेली आहे का, कोणत्या तारखेला हे पैसे जमा केले जाणार आहेत आणि आतापर्यंत या योजनेत किती शेतकरी पात्र आहेत आणि आतापर्यंत कोणते शेतकरी यामध्ये नापात्र केलेले आहेत, याची देखील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आणि चॅनलच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मंडळी, मी गणेश ठाकरे न्यूज आगरी या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर या साईडला एक सबस्क्राईबचं काळं बटन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा। हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला सुद्धा विसरू नका। मंडळी, ज्या अर्थी PM किसानचा 21 हप्ता वितरित झालेला आहे आणि शेतकऱ्यांच्या माध्यमातून जे काही KYC केलेल्या होत्या, अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर PM किसानचे 21 हप्त्याचे 2000 रुपये जमा झालेले आणि त्याचबरोबर जे काही लँड रेकॉर्ड असेल ते सुद्धा व्यवस्थित असेल, अशा देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर PM किसानचा 21 हप्ता वितरित झालेला आहे आणि त्याचबरोबर तुमचं आधार कार्डला बँकेचं खातं लिंक असेल, अशा सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर PM किसानच्या 21 हप्त्याचं वितरण झालेलं आहे। परंतु अनेक शेतकरी यामध्ये वगळण्यात आलेले आणि जवळपास 2.5 लाख एवढे शेतकरी याच्यात वगळण्यात आलेले म्हणजे PM किसानच्या संदर्भात। आणि जे काही डाटा असेल PM किसानचा, तोच डाटा राज्य सरकार घेत असतं आणि राज्य सरकारच्या माध्यमातून तेच शेतकरी परत पात्र केले जातात। आता जे काही 2.5 लाख शेतकरी आहेत, ते 2.5 लाख शेतकरी जवळपास ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून जे काही इन्कम टॅक्स भरणारे शेतकरी असतील, ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून गव्हर्नमेंटचा टॅक्स भरला जातो, GST भरले जाते, असे यामध्ये शेतकरी वगळण्यात आलेले आहेत। आणि त्याचबरोबर जर आपल्या घरात 2 व्यक्ती असतील, म्हणजे पती आणि पत्नी आणि 18 वर्षाच्या आतला मुलगा, असं एक कुटुंब आहे आणि या त्या कुटुंबापैकी जर पतीला पैसे मिळत असतील तर पत्नीचे जे काही पैसे होते ते बंद करण्यात आलेले आणि 18 वर्षाच्या आतला जो काही मुलगा असेल त्याचेसुद्धा पैसे बंद करण्यात आलेले आहेत। परंतु जे काही कुटुंब प्रमुख असेल त्या शेतकऱ्यांना 2000 रुपयाचा हा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे आणि ते पैसेसुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले आहे। आता राहिला विषय नमो शेतकरी सन्मान निधीच्या 8व्या हप्त्याचा, कारण तर जो काही नमो शेतकरी सन्मान निधीचा 8वा हप्ता असेल त्याच्या संदर्भात सुद्धा मागच्या 9 तारखेला जी काही माहिती असेल ती दिली जाणार होती। त्या संदर्भात GR काढला जाणार होता आणि त्या GRच्या माध्यमातून जी काही नमो शेतकरी सन्मान निधीची योजना असेल त्या योजनेच्या 8व्या हप्त्याचे वितरण हे केलं जाणार होते। 2000 रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार होते। परंतु नगराध्यक्ष आणि नगरसेवकच्या जे काही निवडणुका होत्या त्या पार पडलेल्या आहेत आणि जे काही आचारसंहिता असतील त्या काही आचारसंहिता काही भागातील ज्या काही निवडणूक आहेत त्या बाकी आहेत आणि त्याची आचारसंहिता संपल्यानंतर हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहे। आणि कालच मुख्यमंत्री फडणवीस, अजितदादा पवार अर्थमंत्री आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून सुद्धा स्पष्ट करण्यात आलेले, आता हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे। 8 तारखेला हे अधिवेशन सुरू होईल आणि 8 तारखेचे 14 तारखेपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे आणि यामध्ये जे काही शेतकरी असतील PM किसानचे योजनेतील तो सर्व डाटा घेतला जाणार आहे। त्या शेतकऱ्यांसाठी लागणारा बजेट, त्याच्यासाठी लागणारा निधी याची तरतूद केली जाणार आहे आणि कधीही पैसे हे एकत्रित वाटप केले जाऊ शकतात। आचारसंहिता संपल्यानंतर 21 तारखेच्या नंतर हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर कोणत्याही टायमाला जमा केले जातील। कारण तर आचारसंहिता संपणार आहेत आणि आचारसंहिता संपल्यानंतर लगेच जो काही निधी असेल तो शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे, म्हणजे 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर 8व्या हप्त्याचे हे जमा केले जाणार आहे। अशा पद्धतीने एक महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं। नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका।